नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलमध्ये। एका छोट्या गावात आई वडील आणि दोन मुले आणि दोन मुली असे सुखी कुटुंब राहत असे। पण वडिलाच्या निवृत्तीनंतर घरात संपत्तीच्या वाटणीवरून रोज भांडणे सुरू होतात। मोठा मुलगा संदीप आणि त्याची पत्नी घरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात। धाकटा मुलगा रोहित आई वडिलांची सेवा करत असतो, तर मोठी मुलगी स्नेहा आणि धाकटी पूजा या दोघीही वेगवेगळ्या मताच्या असतात। एका रात्री वडील अचानक गायब होतात। त्यांच्या खोलीत फक्त एक जुनी डायरी, तुटलेला चष्मा आणि रक्ताचे काही थेंब सापडतात। पोलीस येतात, पण मृतदेह सापडत नाही। घरातील प्रत्येकावर संशय जातो। दरम्यान आई रोज रात्री कोणाशी तरी हळू आवाजात बोलताना दिसते। घराच्या मागच्या जुन्या गोदामातून विचित्र आवाज येऊ लागतात। एका बंद पेटीतून सापडते एक पत्र। त्या पत्रात लिहिलेले असते, या घरात तुम्ही 4 नाही 5वा वारसही आहे आणि तो परत येणार आहे। हे वाचताच संपूर्ण घर हादरते। 5वा वारस कोण? वडील खरोखर जिवंत आहेत की त्यांचा खून झाला? आई काय लपवत आहे आणि त्या जुन्या डायरीत असे कोणते रहस्य आहे ज्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं? तर ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा। पावसाची रिमझिम सुरू होती। आकाशात काळे ढग दाटून आले होते। विजेच्या चमकामुळे गावातील जुना देशमुख वाडा क्षणाक्षणाला उजळून निघत होता। पण त्या वाड्याच्या भिंतीमध्ये पावसापेक्षाही भयंकर वादळ घोंगावत होतं। ते म्हणजे घरातील तणाव। त्या वाड्यात राहत होते गोविंदराव देशमुख आणि त्यांची पत्नी सुमित्राबाई। दोघांनी आयुष्यभर कष्ट करून शेती आणि घर माणसं जपली होती। त्यांना 2 मुले, मोठा संदीप, धाकटा रोहित आणि 2 मुली स्नेहा व पूजा। एकेकाळी या घरात हशा घुमायचा। दिवाळीला अंगण उजळायचं। आईच्या हातच्या पुरणपोळ्यांचा सुगंध घरभर दरवळायचा। पण आज त्याच घरात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर राग, संशय आणि स्वार्थ दिसत होता। त्या संध्याकाळी जेवणासाठी सगळे एकत्र बसले होते, पण ताटात अन्नापेक्षा शांतता जास्त होती। अचानक संदीपने ताट बाजूला सारलं। बाबा, आता स्पष्ट निर्णय घ्या। जमीन आणि घराची वाटणी कधी करणार? संपूर्ण घर शांत झालं। गोविंदरावांनी हळूच पाण्याचा घोट घेतला। मी अजून जिवंत आहे संदीप, म्हणूनच तर सांगतोय, नंतर भांडण होण्यापेक्षा आता सगळं स्पष्ट करा। रोहित लगेच म्हणाला, दादा, बाबाशी अशी भाषा बोलू नकोस। तू मध्ये पडू नकोस। तुला तर आई बाबांची सेवा करून सगळं स्वतःच्या नावावर करायचं आहे। रोहितच्या डोळ्यात पाणी आलं। मी सेवा मालमत्तेसाठी करत नाही, मग कशासाठी अभिनय करतोयस? सुमित्राबाईंनी रागाने आवाज चढवला। बस करा, 2 घास तरी शांतपणे खाऊ द्या। पण त्या रात्री कोणाच्याही घशाखाली घास उतरला नाही। जेवण झाल्यावर गोविंदराव आपल्या जुन्या खोलीत गेले। खोलीत एक लाकडी कपाट, एक टेबल आणि त्यावर ठेवलेली एक जुनी काळपट डायरी होती। गोविंदरावांनी ती डायरी उघडली। पहिल्या पानावर लिहिलं होतं, हे सत्य माझ्या मृत्यूनंतरच समोर यावं। त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले। ते स्वतःशीच पुटपुटले, अजून वेळ आलेली नाही, पण आता हे गुपित फार दिवस लपणार नाही। इतक्यात त्यांना खिडकीबाहेर एखाद्याची सावली दिसली। ते घाबरून उठले। दार उघडलं। बाहेर कोणीच नव्हतं, फक्त पावसाचा आवाज आणि अंगणात चिखलात उमटलेले अनोळखी पावलांचे ठसे। गोविंदराव काही क्षण स्तब्ध उभे राहिले। त्याच रात्री सुमित्राबाई देवघरात बसून रडत होत्या। देवा, हे घर पुन्हा एकदा पूर्वीसारखं हसतं खेळतं कर। मागून एक मंद आवाज आला, आई। त्या दचकल्या। मागे वळून पाहिलं, कोणीच नव्हतं। पण देवघरातील दिवा अचानक विझला। त्यांच्या हातून आरतीचं ताट खाली पडलं। त्यांच्या मनात एक विचार आला, तो परत आला आहे का? त्या थरथर कापू लागल्या। दुसरे दिवशी सकाळी पूजा माहेरात आली। ती आनंदाने म्हणाली, आई, उद्या रक्षाबंधन आहे, आपण सगळे मिळून साजरा करूया।
पण घरातील वातावरण पाहून तिचं हसू क्षणात गायब झालं. स्नेहा हळू आवाजात म्हणाली, येथे आता सण नाहीत, फक्त वाद होतात. पूजाला काहीतरी वेगळं जाणवत होतं. या घरात फक्त संपत्तीचं भांडण नव्हतं, कोणीतरी एखादं मोठं रहस्य लपवत होतं. त्या रात्री 12 वाजले, सगळे झोपले होते. अचानक ठक 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 मुख्य दरवाजावर 3 वेळा टकटक झाली. रोहित जागा झाला. त्याने घड्याळाकडे पाहिले. रात्र झाली होती. तो सावधपणे दरवाजाकडे गेला. दार उघडलं. बाहेर कोणीच नव्हतं. पण उंबरठ्यावर एक जुना तपकिरी रंगाचा लिफाफा ठेवलेला होता. त्यावर लाल शाईने फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, गोविंदराव देशमुख, आता सत्य लपवू नका. रोहितच्या हातापायांना थरकाप झाला. तो लिफाफा घेऊन बाबाच्या खोलीत धावला. गोविंदरावांनी तो पाहताच त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्यांच्या हातातून लिफाफा खाली पडला आणि त्यांच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. असं कसं शक्य आहे? तो तर 25 वर्षापूर्वी. वाक्य पूर्ण होण्याआधीच खोलीतील वीज अचानक गेली. संपूर्ण वाडा अंधारात बुडाला आणि त्या काळोखात वरच्या मजल्यावरून एका व्यक्तीच्या चालण्याचा स्पष्ट आवाज ऐकू आला. टप 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 टप. सगळे घाबरून वर पाहू लागले, पण वरच्या मजल्यावर राहत तर कोणीच नव्हतं. रात्रीच्या काळोखात वरच्या मजल्यावरून येणारा टप 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 हा आवाज जसा जसा जवळ येत होता, तशी तशी प्रत्येकाच्या हृदयाची धडधड वाढत होती. रोहितने थरथरत्या हाताने टॉर्च लावली. संदीपने जवळ पडलेली काठी हातात घेतली. सावित्रीबाई देवाचे नाव घेत होत्या. कोण कोण आहे तिथे? रोहितने मोठ्याने विचारले, पण उत्तर मिळाले नाही. सगळे सावधपणे वरच्या मजल्यावर गेले. धुळीने माखलेला तो मजला अनेक वर्षापासून बंद होता. जुन्या फर्निचरवर कोळ्यांची जाळी होती. खिडक्यातून येणारा वारा दरवाजांना आपटत होता. अचानक एक दरवाजा आपोआप जोरात बंद झाला. धाड. पूजा भीतीने किंचाळली. संदीपने दरवाजा उघडला. आत कोणीच नव्हते, पण जमिनीवर धुळीत स्पष्ट पावलांचे ठसे दिसत होते. ते ठसे खोलीच्या आत गेले होते, पण परत बाहेर आले नव्हते. सगळे एकमेकाकडे पाहू लागले. हे कसं शक्य आहे? स्नेहाच्या तोंडून शब्द फुटले. गोविंदराव मात्र काही बोलत नव्हते. त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. त्यांना ते पावलाचे ठसे ओळखीचे वाटत होते. त्या रात्री कुणाला झोप लागली नाही. पहाटे सुमित्राबाई नेहमीप्रमाणे चहा घेऊन गोविंदरावांच्या खोलीत गेल्या. दार अर्धवट उघडे होते. ऐका, चहा घेऊन आले. उत्तर आले नाही. त्या आत गेल्या. खोली रिकामी होती. पलंग नीट होता. खिडकी उघडी होती. टेबलावर ती जुनी डायरी पडली होती, पण गोविंदराव कुठेच नव्हते. रोहित, संदीप, लवकर या. सगळे धावत आले. घराचा प्रत्येक कोपरा शोधला. अंगण, गोठा, शेत, विहीर, पण गोविंदरावांचा काहीच मागमूस नव्हता. अचानक रोहितच्या नजरेस टेबलावर एक चिठ्ठी दिसली. त्यावर थरथरत्या अक्षरात लिहिलेलं होतं, सत्य लपवण्याची शिक्षा मला मिळाली. आता तुमची पाळी आहे. संदीप ओरडला, ही कोणाची थट्टा आहे? तेवढ्यात सुमित्राबाईची नजर जमिनीवर गेली. टेबलाजवळ लालसर डाग दिसत होते. त्या थरथरत म्हणाल्या, हे रक्त आहे का? क्षणात घरात भीतीचं वातावरण पसरलं. रोहितने लगेच पोलिसांना फोन केला. 1 तासात पोलीस निरीक्षक अर्जुन पाटील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संपूर्ण घराची पाहणी केली. रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले. खिडकीजवळ माती लागलेले बुटांचे ठसे होते. निरीक्षक पाटील शांतपणे म्हणाले, हे साधं
बेपत्ता होण्याचं प्रकरण वाटत नाही. संदीप अस्वस्थ झाला. म्हणजे कुणीतरी सत्य लपवत आहे आणि ते सत्य या घरातल्यालाच कोणाला माहिती आहे. त्या एका वाक्याने घरातील प्रत्येकाच्या मनात संशयाचं बीज पेरली. तपास सुरू झाला. प्रत्येकाची चौकशी झाली. संदीपने सांगितले, बाबा मला वाटणी देत नव्हते. रोहित म्हणाला, बाबा काही दिवसापासून खूप घाबरले होते. स्नेहा म्हणाली, आई आणि बाबा रात्री बंद खोलीत काहीतरी बोलायचे. पूजा म्हणाली, काल देवघरात आई खूप घाबरल्या होत्या. निरीक्षक पाटील शांतपणे सगळं ऐकत होते. त्यांनी शेवटी सुमित्राबाईंना विचारलं, तुम्ही काही लपवत आहात का? त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मी काही सांगू शकत नाही. का? कारण सत्य बाहेर आलं तर माझं कुटुंब तुटून जाईल. त्या रात्री निरीक्षक पाटील पुन्हा वाड्यात आले. त्यांनी गोविंदरावांची जुनी डायरी उघडली. बहुतेक पाने रिकामी होती, पण शेवटच्या पानात एक फोटो दडवलेला होता. फोटोमध्ये तरुण गोविंदराव, सुमित्राबाई आणि त्यांच्या कुशीत एक लहान मुलगा होता. पण तो मुलगा संदीप नव्हता. तो रोहितही नव्हता. निरीक्षक पाटील आश्चर्यचकित झाले. मग हा मुलगा कोण? फोटोच्या मागे फक्त एक तारीख लिहिलेली होती, 12 ऑगस्ट 2001 आणि एक नाव आर्यन. दुसरे दिवशी सकाळी पूजा घर आवरत होती. तिला वरच्या मजल्यावरील जुन्या कपाटात एक लाकडी पेटी सापडली. तिने ती उघडली. आत एक चांदीचा पैंजण, एक तुटलेलं खेळणं आणि वर्तमानपत्राचं कात्रण होतं. त्यावर मोठी बातमी छापली होती, देशमुख वाड्यातून 5 वर्षाचा मुलगा रहस्यमयरित्या बेपत्ता. पूजाचे हात थरथरू लागले. ती धावत खाली आली. सगळ्यांनी ती बातमी वाचली. घरात शांतता पसरली. संदीप हळू आवाजात म्हणाला, आपल्या घरातून मुलगा बेपत्ता झाला होता. सुमित्राबाई रडू लागल्या. त्यांच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले, तो माझा मुलगा होता. हे ऐकताच सगळे स्तब्ध झाले. स्नेहा हादरून म्हणाली, आई, आमच्यापासून हे सत्य तुम्ही 25 वर्ष का लपवलं? सुमित्राबाई काही बोलणार इतक्यात मुख्य दरवाजावर पुन्हा जोरदार टकटक झाली. ठक ठक ठक. रोहितने दरवाजा उघडला. बाहेर एक अनोळखी, दाढी वाढलेला, मध्यमवयीन माणूस उभा होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्याने घराकडे पाहिले आणि शांत आवाजात म्हणाला, मी आर्यन आहे. क्षणभर काळ जणू थांबला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती, आश्चर्य आणि अविश्वास एकाच वेळी उमटला. पण तो खरोखरच आर्यन होता का? की आणखीन एका मोठ्या फसवणुकीची ही सुरुवात होती? कथा शेवटपर्यंत नक्की पहा. देशमुख वाड्याच्या दारात उभा असलेला तो मध्यमवयीन माणूस शांतपणे घराकडे पाहत होता. पावसाचे थेंब त्याच्या चेहऱ्यावरून ओघळत होते, पण त्याच्या डोळ्यातील वेदना त्याहूनही खोल होती. त्याने पुन्हा एकदा हळू आवाजात म्हटले, मी आर्यन आहे. क्षणभर सगळेजण जणू स्तब्ध झाले. संदीपचा संताप अनावर झाला. खोटं बोलतोयस? आमच्या भावाचं नाव घेऊन संपत्तीवर डोळा ठेवला आहेस का? तो माणूस काहीच बोलला नाही. त्याने आपल्या खिशातून एक जुना फिकट झालेला फोटो काढला. फोटोत तरुण गोविंदराव, सुमित्राबाई आणि त्यांच्या कुशीत एक लहान मुलगा होता. तोच फोटो जो निरीक्षक अर्जुन पाटील यांना डायरीत सापडला होता. सुमित्राबाईच्या हातातून फोटो खाली पडला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हा फोटो तुझ्याकडे कसा आला? तो माणूस म्हणाला, कारण हा माझ्या आयुष्याचा एकमेव पुरावा आहे. निरीक्षक अर्जुन पाटील पुढे आले. तुझं नाव आर्यन गोविंद देशमुख. पुरावा आहे. त्यांनी आपल्या गळ्यातील चांदीचा ताईत काढला. तो पाहताच सुमित्राबाई जोरात रडू लागल्या. हा ताईत मीच माझ्या मुलाच्या गळ्यात बांधला होता.
पण निरीक्षक पाटील अजूनही शांत होते. भावना वेगळ्या आणि पुरावे वेगळे. आम्हाला सत्य हवं आहे. त्या माणसाला घरात बसवण्यात आलं. त्याने आपली कहाणी सांगायला सुरुवात केली. मला माझं बालपण फारसं आठवत नाही. फक्त एवढंच आठवतं, एक मोठा वाडा, आईच्या अंगाई गीतांचा आवाज आणि एका पावसाळी रात्री कोणीतरी मला उचलून घेऊन गेलं. तो थांबला. त्याचा आवाज भरून आला. जे लोक मला घेऊन गेले त्यांनी मला दुसऱ्या शहरात वाढवलं. मी त्यांनाच माझे आईवडील समजत होतो. पण मृत्यूपूर्वी त्यांनी एक पत्र दिलं. त्यांनी खिशातून जुनं पत्र काढलं. त्यात लिहिलं होतं, तू आमचा मुलगा नाहीस. तुला 25 वर्षापूर्वी एका श्रीमंत घरातून आणलं गेलं होतं. आम्ही चूक केली. शक्य असेल तर तुझ्या खऱ्या कुटुंबाला शोध. घरात पुन्हा शांतता पसरली. रोहितच्या मनात अनेक प्रश्न होते. जर तू खरंच आर्यन असशील तर बाबा कुठे आहेत? त्या प्रश्नाचं उत्तर त्या माणसाकडे नव्हतं. मी इथे आलो तेव्हा ते आधीच गायब झाले होते. संदीप लगेच म्हणाला, याच्यावर विश्वास ठेवू नका, हा खोटारडा आहे. पण स्नेहा शांतपणे म्हणाली, जर हा खोटं बोलत असेल तर त्याच्याकडे तो फोटो आणि ताईत कसा आला? संदीपकडे उत्तर नव्हतं. त्याच रात्री निरीक्षक पाटील पुन्हा गोविंदरावाच्या खोलीची तपासणी करत होते. टेबलाखाली त्यांना एक गुप्त कप्पा दिसला. कप्पा उघडताच आत एक जुनी कॅसेट, काही कागदपत्र आणि एक चावी सापडली. कागदावर गोविंदरावाच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, जर हे कुणाला सापडलं असेल तर समजा मी स्वतःहून गायब झालो नाही. निरीक्षक पाटील गंभीर झाले. याचा अर्थ गोविंदरावाचं अपहरण झालं होतं. दरम्यान सुमित्राबाई एकट्याच देवघरात बसल्या होत्या. त्यांनी आर्यनकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर त्यांना गोविंदरावांचं प्रतिबिंब दिसत होतं. त्यांच्या मनात अपराधीपणाची ज्वाला पेटली. त्या हळूच म्हणाल्या, माझ्या लेकरा, जर तू खरंच माझा आर्यन असशील तर आईने तुला 25 वर्ष मिठीही मारू शकली नाही. आर्यनचे डोळेही भरून आले. तो काही क्षण शांत राहिला आणि नंतर अलगद त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. त्या क्षणी आईच्या मायेपुढे संशयाचा बर्फ वितळू लागला. पण काहीच्या मनात अजूनही शंकेची सावली होती. मध्यरात्र झाली. सगळे झोपले होते. फक्त निरीक्षक पाटील जागे होते. त्यांनी ती जुनी कॅसेट चालू केली. कर्कश आवाजानंतर गोविंदरावांचा आवाज ऐकू आला, जर तुम्ही हा आवाज ऐकत असाल तर कदाचित मी तुमच्या सोबत नसेल. सगळे स्तब्ध झाले. गोविंदराव पुढे म्हणत होते, माझ्या मुलांना एकमेकांचा द्वेष करायला मी कधी शिकवलं नाही. पण माझ्या एका चुकीमुळे आज माझं कुटुंब तुटत आहे. अचानक कॅसेटमध्ये दुसऱ्या एका माणसाचा आवाज आला, गोविंद, वेळ संपली आहे. सत्य बाहेर आलं तर सगळ्यांचा विनाश होईल. त्यानंतर जोरात धक्काबुक्कीचा आवाज आला आणि कॅसेट अचानक बंद झाली. निरीक्षक पाटील विचारात पडले. तो दुसरा आवाज कोणाचा होता? तेवढ्यात त्यांना एक गोष्ट आठवली. गावातील निवृत्त शिक्षक गजानन काका 25 वर्षापूर्वी ते देशमुख कुटुंबाचे जवळचे मित्र होते. दुसऱ्याच दिवशी ते त्यांना भेटायला गेले. पण त्यांच्या घरासमोर पोलीस आधीच उभे होते. गजानन काकाचा मृत्यूदेह घरात सापडला होता. टेबलावर एक चिठ्ठी ठेवलेली होती, जुन्या जखमा उकरू नका. निरीक्षक पाटीलच्या अंगावर काटा आला. आता हे स्पष्ट होत होतं, गोविंदरावाचं बेपत्ता होणं, आर्यनचं अचानक परत येणं आणि गजानन काकाचा मृत्यू, या तिन्ही घटना एक अदृश्य धाग्याने जोडलेल्या होत्या. आणि तो धागा 25 वर्षापूर्वीच्या एका भयानक रात्रीपर्यंत पोहोचत होता. कथा आता केवळ कौटुंबिक राहिली नव्हती, ती एका अशा रहस्यात बदलली होती ज्यामुळे संपूर्ण देशमुख कुटुंबाचं
आयुष्य कायमचं बदलणार होतं. देशमुख वाड्यातील प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न घोंगावत होता, गोविंदराव कुठे आहेत? आणि त्याहून मोठा प्रश्न, 25 वर्षापूर्वी नेमकं काय घडलं होतं? गजानन काकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच निरीक्षक अर्जुन पाटील यांच्या मनात एक गोष्ट स्पष्ट झाली. कोणीतरी अजूनही त्या जुन्या रहस्याला जिवंत ठेवू इच्छित नव्हतं. त्या संध्याकाळी निरीक्षक पाटील पुन्हा देशमुख वाड्यात आले. त्यांच्या हातात गजानन काकाच्या घरातून जप्त केलेली एक जुनी लोखंडी पेटी होती. गोविंदरावाच्या नावाची एक चिठ्ठी त्या पेटीवर चिकटलेली होती. रोहितने थरथरत्या हाताने कुलूप उघडलं. आत काही जुनी कागदपत्र, एक फिकट झालेला रुमाल, एक चांदीची लहानशी घंटी आणि एक सीलबंद लिफाफा होता. लिफाफ्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, हे पत्र फक्त माझ्या मुलांनी एकत्र बसून वाचावं. संदीप, रोहित, स्नेहा आणि पूजा एकमेकाकडे पाहू लागले. सुमित्राबाईच्या डोळ्यात अश्रू होते. रोहितने हळूच पत्र उघडलं. पत्र गोविंदरावांनी 25 वर्षापूर्वी लिहिलेलं होतं. माझ्या लेकरांनो, जर तुम्ही हे पत्र वाचत असाल तर समजा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं गुपित तुमच्या समोर येण्याची वेळ आली आहे. मी आयुष्यात एक अशी चूक केली जी मला रोज जिवंतपणी मारत राहिली. त्या चुकीची शिक्षा फक्त मला नाही तर संपूर्ण कुटुंबाला भोगावी लागली. सगळे स्तब्ध होऊन ऐकत होते. पत्र पुढे म्हणत होतं, त्या रात्री मुसळधार पाऊस पडत होता. तुमची आई आर्यनला झोपवत होती. मी गावातून घरी परतत होतो आणि माझ्या मागे कोणीतरी सतत माझा पाठलाग करत होतं. अचानक विजांचा कडकडाट झाला. सुमित्राबाईच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली. मला ती रात्र अजूनही विसरता येत नाही. त्या पुटपुटल्या. पूजा त्यांचा हात थरथरत म्हणाली, आई, काय झालं होतं त्या रात्री? सुमित्राबाई काही क्षण शांत राहिल्या. मग त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच सत्य सांगायला सुरुवात केली. त्या रात्री दारावर कोणीतरी जोरजोरात ठोके मारत होतं. धडधड धडधड. मी दार उघडायला गेले, पण दारात कोणीच नव्हतं. फक्त अंगणात चिखलात काही पावलांचे ठसे होते. मी मागे वळले आणि आर्यन पलंगावर नव्हता. संपूर्ण घरात आम्ही त्याला शोधलं, अंगण, गोठा, शेत, पण तो कुठेच सापडला नाही. त्या रात्री माझ्या आयुष्याचा सूर्य मावळला. सुमित्राबाई रडू लागल्या. स्नेहा आणि पूजा त्यांना मिठी मारून रडू लागल्या. रोहितच्या डोळ्यातही अश्रू आले, पण संदीप अजूनही शांत बसला होता. निरीक्षक पाटील म्हणाले, मग पोलिसात तक्रार का दिली नाही? सुमित्राबाई काही बोलण्याआधीच रोहितने पत्रातील पुढचा भाग वाचला. मी तक्रार दिली होती, पण दुसऱ्याच दिवशी मला धमकीचं पत्र आलं. पोलिसाकडे गेलास तर मुलाचा मृत्यूदेही मिळणार नाही. मी घाबरलो. मी गप्प बसलो आणि आयुष्यभर स्वतःला माफ करू शकलो नाही. घरात पुन्हा शांतता पसरली. इतक्यात आर्यन उठून उभा राहिला. त्याने शांत आवाजात विचारलं, म्हणजे माझ्या शोधासाठी बाबांनी प्रयत्न केले होते? सुमित्राबाई रडत म्हणाल्या, बाळा, प्रत्येक वाढदिवशी मी तुझ्यासाठी दिवा लावत होते. प्रत्येक सणाला तुझं ताट वाढत होते. प्रत्येक रात्री देवाला एकच प्रार्थना करत होते, माझा मुलगा जिवंत असेल तर एकदा तरी माझ्या मिठीत येऊ दे. आर्यनच्या डोळ्यातून अश्रूचा बाण फुटला. तो धावत जाऊन आईच्या मिठीत शिरला. 25 वर्षांनी आईला तिचा हरवलेला मुलगा मिळाल्यासारखं वाटलं. त्या क्षणी घरातील प्रत्येकाचं मन भरून आलं. पण भावनिक क्षण फार काळ टिकला नाही. निरीक्षक पाटीलांना अचानक एक फोन आला. फोन ठेवताच त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. गोविंदरावाच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन मिळालेलं आहे. कुठे? रोहितने विचारलं. गावाबाहेरच्या जुन्या साखर कारखान्यात. सगळे हादरले. तो कारखाना अनेक वर्षापासून बंद होता. गावात अफवा होती, तिथे रात्री विचित्र आवाज ऐकू येतात. त्याच रात्री निरीक्षक पाटील, रोहित आणि संदीप
त्या कारखान्याकडे निघाले. कारखान्याच्या आत काळोख होता. टॉर्चच्या प्रकाशात ते पुढे जाऊ लागले. अचानक त्यांना जमिनीवर गोविंदरावांची चप्पल दिसली. काही अंतरावर त्यांचं घड्याळ पडलेलं होतं. रोहित ओरडला, बाबा, पण उत्तर आलं नाही. ते पुढे गेले. एका जुन्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. आत गेल्यावर भिंतीवर लाल रंगाने मोठ्या अक्षरात लिहिलेलं दिसलं, सत्य शोधणाऱ्याचा शेवट येथेच होतो. इतक्यात मागून दरवाजा जोरात बंद झाला. धाड. संदीपने दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण दार बाहेरून बंद झालं होतं. अंधारात कोणाच्या तरी हसण्याचा आवाज घुमू लागला. हा हा हा. रोहितच्या हातातील टॉर्च खाली पडली. टॉर्चचा प्रकाश एका कोपऱ्यात पडला आणि तिथे जमिनीवर पडलेली एक व्यक्ती दिसली. निरीक्षक पाटील धावत जवळ गेले. तो गोविंदराव नव्हता, तर गावातील निवृत्त वकील माधवराव होते. ते अजून जिवंत होते. अतिशय मंद आवाजात त्यांनी फक्त एकच शब्द उच्चारला, विश्वासघात, आणि त्यांचा हात खाली कोसळला. त्यांच्या मुठीत एक अर्धवट फाटलेला कागद होता. त्यावर फक्त 2 शब्द वाचता येत होते, देशमुख आणि वारस. त्या कागदाचा उरलेला भाग कोणीतरी फाडून नेला होता. निरीक्षक पाटील यांच्या मनात एक विचार चमकून गेला. या संपूर्ण कटाचा सूत्रधार बाहेरचा नाही, देशमुख कुटुंबाशीच त्याचा संबंध आहे. पण तो कोण? आणि गोविंदराव अजून जिवंत आहेत का? हे रहस्य आता आणखीन गडद होत चाललं होतं. बंद पडलेला साखर कारखान्यात भिंतीवर उमटलेल्या सावल्या जणू काही वर्षापासून दडलेलं सत्य कुजबुजत होत्या. निरीक्षक अर्जुन पाटील, रोहित आणि संदीप यांनी अर्धवट शुद्धीवर असलेल्या माधवरावांना काळजीपूर्वक बाहेर आणले. रुग्णवाहिका येईपर्यंत माधवरावांनी रोहितचा हात घट्ट पकडून फक्त एवढंच म्हटलं, उशीर होऊ देऊ नका, गोविंदराव अजून जिवंत आहेत. हे शब्द ऐकताच रोहितच्या डोळ्यात आशेचा किरण चमकला. रुग्णालयातील धक्कादायक कबुली, डॉक्टरच्या उपचारानंतर माधवरावांना थोडी शुद्ध आली. निरीक्षक पाटीलांनी शांतपणे विचारले, माधवराव, कोण आहे या सगळ्या मागे? माधवराव काही क्षण डोळे मिटून राहिले. 25 वर्षापूर्वी मी एक कागद तयार केला होता. त्या कागदामुळे अनेकाचं आयुष्य बदललं. कसला कागद? वसियत. सगळे स्तब्ध झाले. गोविंदरावांनी त्यांची संपत्ती 4 मुलांमध्ये समान वाटण्याचा निर्णय घेतला होता. पण त्या वसियतीत एक ओळ अशी होती जी कुणालाच माहिती नव्हती. कुठली ओळ? निरीक्षकांनी विचारलं. माधवराव थरथरत्या आवाजात म्हणाले, जर आर्यन जीवन परत आला तर त्यालाही समान हक्क असेल. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदल झाले. संदीपच्या मनातील वादळ रुग्णालयातून बाहेर पडल्यावर संदीप एकटाच कारमध्ये बसून विचार करत राहिला. म्हणजे जर हा आर्यन खरा असेल तर संपत्तीचे 5 भाग होतील. त्याच्या मनात लोभ आणि अपराधीपणाचा संघर्ष सुरू झाला. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून फोन आला. हॅलो. समोरून एक दबलेला आवाज आला. आर्यनवर विश्वास ठेवू नकोस. तो या घराचा नाश करायला आला आहे. तू कोण? सत्य जाणून घ्यायचं असेल तर आज मध्यरात्री जुन्या विहिरीजवळ ये. फोन कट झाला. आईची वेदना. त्या रात्री सुमित्राबाई देवघरात बसल्या होत्या. आर्यन शांतपणे त्यांच्या जवळ आला. आई, मी एक प्रश्न विचारू का? विचार बाळा. मी हरवलो त्या दिवसानंतर माझा वाढदिवस साजरा केला होता का? सुमित्राबाईच्या डोळ्यात अश्रू तरळले. दरवर्षी तुझ्या नावाचा दिवा लावायचे, तुझ्यासाठी नवीन कपडे घ्यायचे, तुझं ताट वाढायचे आणि शेवटी ते अन्न एखाद्या भुकेलेल्या मुलाला द्यायचे. आर्यनला अश्रू आवरले नाही. तो आईच्या मांडीवर
डोकं ठेवून रडू लागला. आई, मला इतकी वर्ष आईच्या मायेची खूप आठवण यायची. सुमित्राबाईंनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. देवाने उशीर केला बाळा, पण अन्याय केला नाही. रोहित, स्नेहा आणि पूजा दारातून हे दृश्य पाहत होते. त्यांच्या मनातील आर्यन बद्दलचा संशय हळूहळू कमी होत होता. मध्यरात्रीची भेट. रात्री 12 वाजता संदीप एकटा जुन्या विहिरीजवळ पोहोचला. तिथे काळ्या रेनकोटमध्ये एक व्यक्ती उभी होती. तिने चेहरा झाकलेला होता. तू कोण आहेस? त्या व्यक्तीने एक फाईल त्याच्या हातात दिली. यात आर्यनचं खरं सत्य आहे. संदीपने फाईल उघडली. आत काही जुनी छायाचित्र, कागदपत्र आणि एक फोटो होता. त्या फोटोत लहानगा आर्यन आणि त्याच्या शेजारी उभा असलेला एक तरुण. तो तरुण अगदी संदीप सारखा दिसत होता. संदीप गोंधळला. हे कसं शक्य आहे? तेवढ्यात ती व्यक्ती म्हणाली, कारण 25 वर्षापूर्वी ज्याने आर्यनला पळवून नेलं तो परका नव्हता. संदीप हादरला. म्हणजे तो तुमच्या घरातलाच माणूस होता. ती व्यक्ती अंधारात गायब झाली. जुन्या डायरीतील शेवटचं पान. त्याच वेळी निरीक्षक पाटील गोविंदरावाची डायरी पुन्हा वाचत होते. यावेळी त्यांना मागच्या कव्हरमध्ये दडलेलं एक पान सापडलं. त्यावर लिहिलं होतं, मी ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यानेच माझं घर उद्ध्वस्त केलं. माझ्या मुलाचा हात सोडला. तो शत्रूने नाही तर माझ्याच रक्ताच्या माणसाने. निरीक्षकाच्या अंगावर काटा आला. माझ्याच रक्ताचा माणूस याचा अर्थ देशमुख कुटुंबातील कोणीतरी या कटात सहभागी होतं. धक्कादायक शोध सुरू झाला. दुसरे दिवशी सकाळी रोहितला गोविंदरावाच्या कपाटातील एक जुनी चावी आठवली. तो आणि आर्यन दोघे मिळून घराच्या मागच्या कोठारात गेले. चावीने एक जुनी लोखंडी पेटी उघडली. आत एक व्हिडिओ कॅसेट, काही जुनी पत्र आणि एक लहानशी लाकडी खेळण्याची कार होती. आर्यनने ती कार हातात घेतली. त्याच्या डोळ्यात अचानक वेगळेच भाव आले. ही माझी आहे. त्याच्या मनात काही धुसर आठवणी चमकल्या. त्याला एक आवाज आठवला, आर्यन, माझा हात सोडू नकोस. मग एका माणसाचा चेहरा, जोरदार पाऊस आणि काळी जीभ. आर्यन जोरात डोकं धरून खाली बसला. मला 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 काहीतरी आठवतंय. शेवटचा धक्का. त्या क्षणी घराबाहेर पोलिसांची जीप येऊन थांबली. एक पोलीस अधिकारी धावत आत आला. सर, गोविंदराव सापडले. सगळे आनंदाने उठले. कुठे आहेत? अधिकाऱ्याने गंभीर आवाजात उत्तर दिलं, ते जिवंत आहेत, पण बोलण्याच्या स्थितीत नाहीत. आणि शुद्धीवर येण्याआधी त्यांनी फक्त एकच नाव घेतलं. सगळ्यांचे श्वास रोखले गेले. कोणतं नाव? अधिकारी म्हणाला, संदीप. हे ऐकताच संदीपच्या हातातून ती फाईल खाली पडली. त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. रोहित अविश्वासाने त्याच्याकडे पाहत होता. सुमित्राबाईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि निरीक्षक अर्जुन पाटील यांच्या मनात एकच प्रश्न घुमत होता. गोविंदरावांनी संदीप हे नाव मदतीसाठी घेतलं होतं की आरोपी म्हणून? याचं उत्तरावर संपूर्ण देशमुख कुटुंबाचं भविष्य अवलंबून होतं. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाबाहेर संपूर्ण देशमुख कुटुंब शांतपणे बसलं होतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता होती. भिंतीवरच्या घड्याळाचा प्रत्येक सेकंद जणू एखाद्या मोठ्या निर्णयाची वाट पाहत होता. डॉक्टर बाहेर आले. गोविंदराव आता शुद्धीवर आले आहेत, पण त्यांना जास्त वेळ बोलू देता येणार नाही. फक्त 2-3 माणसं आत येऊ शकतात. सुमित्राबाई, निरीक्षक अर्जुन पाटील आणि रोहित आत गेले. गोविंदरावांचा चेहरा अशक्त झाला होता. हाताला सलाईन लावलेली होती, पण त्यांच्या डोळ्यात एकच निर्धार दिसत होता, आज सर्व सत्य सांगायचं.
गोविंदरावांनी थरथरत्या आवाजात विचारलं, आर्यन आला आहे का? रोहितने मागे वळून आर्यनला आत बोलावलं. आर्यन जवळ आला. काही क्षण दोघे एकमेकाकडे पाहत राहिले. गोविंदरावाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बाळा, मला माफ कर, मी तुझं रक्षण करू शकलो नाही. आर्यनने त्यांचा हात हातात घेतला. बाबा, आता काही बोलू नका, मी परत आलोय, एवढंच पुरेसं आहे. पण गोविंदरावांनी डोळे मिटले आणि म्हणाले, नाही, सत्य सांगितल्याशिवाय माझा आत्मा शांत होणार नाही. निरीक्षक पाटील पुढे आले. गोविंदराव, तुम्ही संदीप हे नाव का घेतलं? गोविंदरावांनी संदीपकडे पाहिलं. संदीपचे डोळे खाली झुकले. काही क्षण खोली शांतता पसरली. मग गोविंदराव म्हणाले, मी संदीप हे नाव आरोपी म्हणून नाही, तर माझ्या मुलाला वाचवण्यासाठी घेतलं. सगळे चकित झाले. म्हणजे संदीप निर्दोष आहे? संदीपच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गोविंदराव पुढे सांगू लागले, 25 वर्षापूर्वी माझा एक व्यावसायिक भागीदार होता, रघुनाथ सावंत. आम्ही मिळून शेती आणि साखर कारखान्याचा व्यवसाय करायचो. त्याने माझ्याकडून मोठी रक्कम फसवणुकीने हडप करण्याचा प्रयत्न केला. मी त्याला विरोध केला. तेव्हाच त्यांनी सूड उगवायची शपथ घेतली. एका पावसाळी रात्री त्यांनी आर्यनचं अपहरण केलं. मला धमकी दिली, जर पोलिसाकडे गेलास तर मुलगा कधीच परत मिळणार नाही. मी पोलिसात तक्रार केली होती, पण माझ्या मुलाचा जीव धोक्यात येईल या भीतीने ती मी मागे घेतली. सुमित्राबाई जोरजोरात रडू लागल्या. निरीक्षक पाटील विचारात पडले. मग तुम्ही बेपत्ता कसे झालात? गोविंदराव म्हणाले, काही दिवसापूर्वी रघुनाथने मला फोन केला. तो म्हणाला, तुझा मुलगा जिवंत आहे. सत्य जाणून घ्यायचं असेल तर एकटाच ये. मी साखर कारखान्यात गेलो, पण तो सापळा होता. त्याने मला कैद करून ठेवले. त्याला वाटत होतं मी अजूनही ती जुनी वसियत लपवून ठेवली आहे. तेवढ्यात निरीक्षक पाटील यांच्या मोबाईलवर फोन आला. सर, आम्ही रघुनाथ सावंतला अटक केली आहे. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. दुसरे दिवशी पोलीस ठाण्यात रघुनाथची चौकशी सुरू झाली. सुरुवातीला तो काहीच बोलत नव्हता, पण शेवटी त्याचा अहंकार तुटला. तो मोठ्याने हसू लागला. होय, मी आर्यनला पळवलं होतं, पण मी त्याला मारलं नाही. मी त्याला एका निसंतान दाम्पत्याकडे सोडलं. मला फक्त गोविंदरावांना आयुष्यभर तडपताना पाहायचं होतं. संपूर्ण खोलीत शांतता पसरली. निरीक्षक पाटील म्हणाले, एका निरागस मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करून तुला काय मिळालं? रघुनाथने उत्तर दिलं नाही. त्याची मान खाली झुकली. काही दिवसांनी देशमुख वाड्यात पुन्हा एकदा सगळे एकत्र बसले होते. यावेळी संपत्तीची चर्चा नव्हती. गोविंदरावांनी ती जुनी वसियत सर्वांसमोर ठेवली. संदीप उठला. तो आर्यनजवळ गेला. त्याचे हात थरथरत होते. भाऊ, मी तुला परका समजलो, तुझ्यावर संशय घेतला, मला माफ कर. आर्यन हसला. त्याने संदीपला घट्ट मिठी मारली. आपण दोघं हरलो असतो जर द्वेष जिंकला असता. रोहितही पुढे आला. क्षणात पाचही भावंड एकमेकांना मिठी मारून रडू लागली. सुमित्राबाईच्या चेहऱ्यावर 25 वर्षांनी खरं समाधान दिसत होतं. गोविंदरावांनी वसियत फाडून टाकली. सगळे आश्चर्यचकित झाले. बाबा, हे काय केलं? संदीपने विचारलं. गोविंदराव हसले. ज्या संपत्तीमुळे माझी मुलं एकमेकापासून दूर गेली, ती संपत्ती माझ्यासाठी शाप आहे. तुम्ही सगळे एकत्र राहिलात तर हे घर तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. त्या शब्दांनी प्रत्येकाचं मन भरून आलं. एका वर्षानंतर देशमुख वाडा पुन्हा हसत होता. अंगणात मुलांच्या खेळण्याचा आवाज घुमत होता. रक्षाबंधनाच्या दिवशी स्नेहा आणि पूजाने पाचही भावांच्या हातावर राखी बांधली. सुमित्राबाईंनी देवासमोर हात जोडले. देवा, घरात पैसा कमी असला तरी चालेल, पण माणसामध्ये प्रेम कधीही कमी होऊ देऊ नकोस. गोविंदराव शांतपणे अंगणात उभे राहिले. त्यांनी आकाशाकडे पाहिलं. डोळे मिटले आणि त्यांच्या ओठावर समाधानाचं स्मित उमटलं. त्यांना अखेर 25 वर्षापासून
मनावर असलेलं ओझं उतरल्यासारखं वाटत होतं. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.